समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी पलूस नगर परिषदेच्या इतिहासात एक ऐतिहासिक व सुवर्णाक्षराने नोंदवला जाणारा क्षण साजरा झाला। लोकनियुक्त झालेल्या पलूस नगर परिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा सौ संजीवनी सुहास पुदाले यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांसह अधिकृतपणे पदभार स्वीकारला। या घटनेमुळे पलूस शहरात उत्साह, आनंद व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते। पदभार स्वीकारण्यापूर्वी जनसंपर्क कार्यालय पलूस येथे स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। श्री समर्थ धोंडीराज महाराज यांचे दर्शन घेतले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर आमदार डॉक्टर विश्वजित कदम जनसंपर्क कार्यालयापासून पलूस नगर परिषदेपर्यंत हलगीच्या निनादात वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत व कार्यकर्त्यांच्या जल्लोषात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली। शहरातील प्रमुख मार्गावरून गेलेल्या या रॅलीचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। नगर परिषद कार्यालयात रांगोळी व पुष्प सजावटीने स्वागत करण्यात आले। या पदभार स्वीकार सोहळ्यात पलूस तालुक्याचे नेते महेंद्रप्पा लाड, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, सुहास पुदाले, गिरीश गोंदिल, परशुराम शिंदे, प्रकाशप्पा पाटील, ज्येष्ठ नेते मानसिंगराव पाटील, उदयसिंह देशमुख, चंद्रकांत येसुगडे, केडी कांबळे, ऋषिकेश जाधव, मिलिंद डाके, संदीप सिसाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पलूस नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घवघवीत व ऐतिहासिक यश संपादन केले। या विजयाबद्दल माननीय माजी आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक नगरसेविकांचे मनपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पलूसच्या जनतेने काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास हा विकासाभिमुख कार्याची पावती असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसचे नेतृत्व कटिबद्ध राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा सौ संजीवनी सुहास पुदाले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ता, आरोग्य, शिक्षण व नागरी मूलभूत सुविधांना प्राधान्य देत पलूस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद प्रामाणिकपणे कार्य करेल। या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ संजीवनी सुहास पुदाले यांच्यासह नगरसेवक गणपतराव पुदाले, अमोल भोरे, रोहित दळवी, विजय जाधव, अनिल कांबळे, धीरज घोरपडे, शहाजी मोरे तसेच नगरसेविका संगीता गायकवाड, कोमल सदामते, सारिका खरकांडे, कविता पाटील, राजनंदिनी मोटकट्टी, प्राजक्ता पाटील, शकुंतला माळी, पूजा शेंडगे, माजी उपनगराध्यक्ष संदीप सिसाळ, सौनिशा पाटील, रेखा भोरे, प्रतिभा डाके, विदुलता फडनाईक, मनीषा गोंदिल यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, महिला प्रतिनिधी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। विजयानंतरचे हे एकजूट सकारात्मक वातावरण व लोकप्रतिनिधींचा विकासाचा ठाम संकल्प पलूस शहराच्या प्रगतीला नवी दिशा देईल असा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला। आज जनतेने मला आशीर्वाद दिलेला आहे, जनतेचं प्रेम आहे त्या पाठीमागे पुदाले दादांचं, पतंगरावजी कदम साहेबांचं, गुंडादाजींचं आणि हा जनतेसाठी केलेलं प्रेम, आज बाळासाहेबांची ताकद आज दिसून आलेली आहे। आज मी तुम्हाला माहिती देते की आज नगराध्यक्षपद आणि माझे 15 नगरसेवक घेऊन ह्या जनतेचा नक्की विकास घडवून आणू। आम्ही जनतेचे काही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम असतील तर नक्की सॉल्व्ह करू आणि जनतेच्या पाठीशी आम्ही उभा राहू। धन्यवाद। पलूस नगरपंचायत या नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षा सौ संजीवनी पुदाले आणि आमचे सर्व नगरसेवक यांनी आज आपला कार्यभार स्वीकारलेला आहे। आणि ज्यावेळी पलूसचं इलेक्शन निवडणूक चालू होती त्यावेळी डॉक्टर विश्वजित कदम यांनी जे पलूस जनतेला आश्वासित केलेलं होतं ते आश्वासित प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक चांगल्या पद्धतीनं काम करतील। यामध्ये कुणाचा द्वेष करणार नाही, कुणाचा मत्सर करणार नाही, सर्वांना बरोबर घेऊन पलूसच्या विकासाचं काम करण्याचं एक धोरण आणि आदरणीय पतंगरावजी कदम साहेब असतील,
उदाले दादा असतील, प्रशांत असतील, यांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीच्या माध्यमातून त्या दिशेनं सर्वांना बरोबर घेऊन पलूसचा विकास निश्चितपणे आम्ही करणार आहोत. निलेश शिसोडे असतील, नलोड्यांना असतील, त्यांनासुद्धा आम्ही पलूसच्या विकासामध्ये ज्या गोष्टी लोकांच्या हिताच्या आहेत त्या त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनासुद्धा या विकासामध्ये सामावून घेऊन आम्ही गट तट बाजूला ठेवून एक विकासाचं पर्व या आता नगराध्यक्षांच्या माध्यमातून, नगरसेवकाच्या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल आणि सामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू, एवढंच मी आपल्याला इथं आश्वासित करू इच्छितो. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सर्व नगरसेवक या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे. या निमित्तानं त्या सर्व नगरसेवकांना शुभेच्छा देतो आणि नक्कीच या ठिकाणी पलूसच्या विकासाचं राजकारण किंवा पलूसच्या विकासाची सुरुवात या ठिकाणी झाली आणि त्या दृष्टीनं ज्या इच्छाशक्तीनं लोकांनी आम्हाला निवडून दिलं, या नगरसेवकांना निवडून दिले, त्यास पात्र राहून नक्कीच पलूसचा विकास साधू एवढे या ठिकाणी आश्वासन करतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.